जे काही सांगेल, काही बोलेल, स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःच्या विजय कौशल्यावरती विश्वास ठेवा. प्रत्येकाला ईश्वरानं काही ना काहीतरी नवीन देणगी दिलेच, प्रत्येकाला दिले. त्या कलेचा उपयोग करायला शिका. प्रत्येकाला दिले, पण यासाठी पाठीमागं कोणीतरी थाप टाकणं असणारं फार महत्वाचं असतं. एकदा मासाहेबांनी पुण्यात मोहीम काढली. जो कोणी रानटी जनावराची शिकार करेल त्याला मला आणून देईल, त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. तरणीबाज जिगरबाज पोरं पुण्यातली जनावरांना पकडायची, शिकार करायची, मासाहेबांना दाखवायची, सोन्याचं कडं मिळवायची. एके दिवशी असं एका पोरानं शिकार केली आणि सायंकाळी जनावराचं धड घेऊन तो किल्ल्याच्या महादरवाजात आला आणि किल्ल्याच्या पहारेकराला म्हणाला, अय पहारेकर म्हणले, अरे बोल ना, अय मासाहेबांना भेटायचं आहे. असं काय काम काढलास? मासाहेब झोपल्या जाता सकाळी. नाही नाही नाही, मला मासाहेबांनाच भेटायचं आहे. अरे झोपल्यात मासाहेब, रात्रीचं 2 वाजल्यात, सकाळी मला काय माहिती नाही, मला आत्ता मासाहेबांना भेटायचं आहे. हा सगळा दंगा ऐकून मासाहेब जिजाऊ जातीनं बाहेर आल्या. मासाहेबांनी विचारलं, दरवाजा उघडा. दरवाजा उघडला. ते पोरग तरणे बांड जनावराचं धड घेऊन आलं होतं. मासाहेबांनी विचारलं, काम काय काढलास? अहो काय नाही, तुम्ही म्हणाला होता जो कोणी जनावरांचा शिकार करून धड आणेल ना त्याला सोन्याचं कडं भेट म्हणून द्याल. ह्या काय मासाहेब, जनावर आणलेच नव्ह? अरे बाबा, मासाहेब म्हणाल्या, सकाळी आला असतास तर तुला काय सोन्याचं कडं मी भेट दिलं नसतं. तस ते पोरग सर करणं भाग सरलं. मासाहेब सोन्याचं कडं घ्यायला नाही आलो मासाहेब. मासाहेब तुमचं सोन्याचं कडं नको मासाहेब, ह्या कौतुकाची थाप फक्त माझ्या पाठीवरती पडावं यासाठी आलो मासाहेब, सोन्याचं कडं नको. मासाहेब जवळ गेला, त्या पोराच्या पाठीवरती थाप टाकली आणि मासाहेबांनी विचारलं, नाव काय रे तुझं? मासाहेब म्या ताना, तानाजी मालुसरा, उमरडगावचा जी. तो ताना तेव्हापासनं मासाहेबांच्या सोबत राहिला. तो शिवाजी महाराजांच्या शेवटच्या श्वासापर्यंत, कोंढाणा लढवेपर्यंत मासाहेबांचा ताना शेवटपर्यंत साथीदार म्हणून राहिला. एक कौतुकाची थाप एखाद्या माणसाला तानाजीचा तानाजी मालुसरे बनवू शकते. एक कौतुकाची थाप एखाद्या माणसाला इतिहासात नोंद कापलं नाव करू शकते. तर सरांनी दिलेली कौटिल्य अकॅडमीची एक थाप तुम्हाला अधिकारी का नाही बनवणार? हे सारं ऐकायला भारी वाटतंय. हे ऐकल्यावरती अनेकांना प्रेरणा मिळते. पण काय काय लोकांना वाटतं, नाही ना, संधीच येत नाही आमच्याकडं. संधी 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 काय असते हो? संधी काय असते? संधी. डॉक्टर विठ्ठल लहाने प्लास्टिक सर्जन आहेत. विठ्ठल लहाने एका ठिकाणी म्हणतात, संधी म्हणजे काय? प्रत्येकाच्या आयुष्यात संधी एकदा येते, प्रत्येकाच्या एकदाच येते. संधी दार थोठावते, आपण शांत झोपलेलो असतो. संधी परत दरवाजा थोठावते, आपण शांत झोपलेला असतो. संधी परत येते, परत दरवाजा थोठावते, आपण शांत झोपलेला असतो. पण एकदा का संधी निघून गेली, परत संधी माघारी येत नाही. माघारी याचं स्वप्न सुद्धा बघत नाही. जागे व्हा, आत्ता जागे व्हा. संधी आपल्या दारात ताट ओवाळणीचं घेऊन उभे आहे. दार उघडायला शिका, संधीला आत्मसात करायला शिका. एकदा का संधी निघून गेली की आयुष्याची राख होऊन जाते. संधी निवडायला शिका. तुम्हाला माहिती आहे आयुष्यात संधी कधी येते? इंग्लंडमध्ये एक खेळ चालू होता. एक महिला होती, फार सुंदर सुंदर कौशल्य करायची. तिचा तो अभिनय बघितला, अनेक लोक टाळ्या वाजवायची. विनोदी अभिनेत्री होती. विनोद चालू होता, मुलगा समोर बसला होता, विनोद करत होती, जोक करत होती. तिचा तो अभिनय बघितला, लोक टाळ्या शिट्ट्या वाजवू लागली आणि मध्येच ती चक्कर येऊन पडली. 1 मिनिट झाला, 1.5 मिनिट झाला, प्रेक्षकांना वाटलं ऍक्टिंग असेल, विनोद करत असेल, पण नाही, उठायला तयार नव्हती. 2 मिनिटं झालं, 3 मिनिटं झालं. शेवटी प्रेक्षक वर्गातनं तिचा मुलगा उठला, ताड 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 करत गेला, जवळ गेला, आईला उठवलं. आई उठायला तयार नव्हते. आईला खांद्यावरती उचलून घेतलं, पाठीमागं ओढत नेलं. आई उठ ना, आई उठ. आई उठायला तयार नव्हती. तोपर्यंत प्रेक्षक वर्गातनं आवाज चालू झाला, आम्ही पैसे देऊन आलेत, या शोचा आम्ही पैसे मोजलेत, नाटके बंद करा,
शो दाखवा आम्हाला, आम्हाला अभिनय बघायचा आहे. आई उठ, लोक मारतील, आई उठ. आई उठायला तयार नव्हती. जवळ गेला, आईला पाणी पाजला. लोक ऐकायला तयार नव्हती. आईला तिथंच सोडलं. स्टेजवरती आला, रंगभूमीवरती आला. आजपर्यंत रंगभूमीवरती कधी पाय सुद्धा ठेवला नव्हता. आला, उभा राहिला, आईचं नाम स्मरण केलं आणि विनोद सांगायला चालू केला. हास्य पेटवली, त्याचे ते विनोद, त्याची ती कलाकृती बघितली, अंगचे गुण बघितलं. अखंड सभागृह आनंदित झालं, टाळ्या शिट्ट्या वाजल्या. तो पोरगा पुढे जाऊन जगातला सर्वात मोठा विनोदी अभिनेता चार्ली चॅप्लिन म्हणून तुमच्या माझ्यासमोर उभा राहिला. संधी आईला उठवत बसला असता, रडत बसला असता, आज जगातला सर्वात विनोदी अभिनेता म्हणून तुम्हाला आम्हाला मिळाला नसता. संधीवरती स्वार होणं महत्वाचं आहे. अभिमान बाळगा, आपले बाप आपल्यासाठी उभा राहतात. अभिमान बाळगा, आपल्या बापानं आपल्यासाठी कष्ट हा एकमेव पर्याय ठेवलाय. कष्ट का माहितीये? बघा ना, मोठ्या लोकांची लोक कुठं बघितलेत तुम्ही अधिकारी पदावरती? नाही. ज्या पोराची नाळ मातीशी जोडलेली असते ना, तेच पोरग तुम्हाला आज फेट्यामध्ये अधिकारी म्हणून बनलेलं दिसेल, ज्याची मातीशी नाळ जोडलेली असते. झोकून द्यायला शिका, स्वतःला झोकून. रडत बसू नका. पॉवर या जगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे, ती म्हणजे पॉवर. पॉवर मिळवायला शिका. कधीतरी एअरपोर्ट वरती जावा, सहज उभा राहा. विमान जायच्या अगोदर एअरपोर्ट वरती आपल्याला जर फॉरेन ट्रिपला जायचं असेल तर किती तास अगोदर जावं लागतं? 3 तास. किती तास? 3 तास. आपण बघितलं असेल, जाऊन रांगेत उभा राहायचं, ते तिकीट घ्यायचं, चेक करायचं, परत बसायचं, विमानाची वाट बघायची. एक जण येतो, विमान जायच्या अगोदर 10 मिनिटं गाडीतनं उतरतो, थेट VIP लाईन मधनं आत जातो, विमानात जाऊन बसतो. दॅट इज द पॉवर. ही पॉवर महत्वाची आहे. सर्वसामान्यांना या जगात किंमत नाही. ज्याच्याकडे पॉवर आहे, ज्याच्याकडे ताकद आहे, ज्याच्याकडे पदाची पॉवर आहे, लोक त्या पदाला अभिमान देतात, त्या पदालाच स्वागत करतात. कधीतरी टोल नाक्यावरती आपली गाडी घेऊन जावा. टोल नाही भरला की आपली गाडीच सोडत नाहीत. मग तिथं सांगावं लागत नाही मी रील स्टार आहे म्हणून. डबल दंड घेतात. तुम्ही किती मोठे असा मग. पण एखादा IPS अधिकारी गाडीतनं जाऊ द्या, एखादा मेजर असू द्या, एखादा पोलीस असू द्या, डोक्यावरती अंगावरती वर्दी आणि टोपी असू द्या, काच खाली करू द्या, टोल नाक्यावरचा कर्मचारी सुद्धा जय हिंद म्हणतो. पॉवर. ह्या एका ताकदीसाठी आणि फार लोक कारण देतात. कारण द्यायचं बंद करा. पहिलं बंद करा. कारण देण्या पलीकडे आपल्याला काही जमत नाही. आपण म्हणतो परिस्थिती नव्हती त्यामुळे मला मोठं होत आलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरात काय होतं? रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करायचे बाबासाहेब. रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून त्यांनी अभ्यास केलाय. पुस्तकं नव्हती, मित्राचे पुस्तक आणून त्यांनी अभ्यास केलाय. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाच्या बाहेर बोर्ड आहे. शतकातले सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर BR आंबेडकर. शतकातले. रामजी बाबा वडील होते, लहान होते. भीमराव मॅट्रिकच्या परीक्षेला परळच्या चावीत आले, अभ्यास करायला लागले. काय असते एखाद्या बापाची भूक? आई आली नव्हती. भीमरावांचे वडील स्वतः स्वयंपाक करायचे, भीमरावांना खायला द्यायचे. भीमराव परीक्षेला जायचे. एके दिवशी रामजी बाबांनी स्वयंपाक केला. भीमराव परीक्षेला गेले, माघारी आले. बाबा भूक लागले. हो भीमराव. रामजी बाबा म्हणाले, भीमराव आलास, हात धो, जेवायला बस. हो बाबा. हात धुतले. बाबासाहेब जवळ गेले. बाबासाहेबांनी विचारलं, बाबा तुम्ही नाही का जेवणार? आणि भीमरावांचे वडील म्हणाले, रामजी बाबा नाही, तुम्ही पहिल्यांदा जेवून घ्या, मग मी जेवतो. भीमराव तुमचं जेवण महत्वाचं, उद्या परीक्षा आहे. हो. जेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, आंघोळ केले. बाबासाहेब परीक्षेला दिले. परीक्षा देऊन माघारी आले. विचारलं वडिलांनी, जेवणार? हो. जेवण तयार केले. लगेच हात धुवा, जेवायला बसा. आणि भीमरावांनी विचारलं, बाबा तुम्ही नाही का जेवणार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील म्हणाले, मला भूक नाही, तू जेवून घे. जेवण केलं, अभ्यासाला बसले, निघून गेले. तिसऱ्या दिवशी पेपर दिला, माघारी आले.
बाबा म्हणाले, रामजी बाबा जेवणार का? हो. अरे बस, स्वयंपाक तयार करतो, लगेच जेवायला बस. भाकरी केली रामजी बाबांनी, आपल्या पोराला वाढलं. त्यावेळी भीमराव म्हणाले, बाबा 3 दिवस झालं बघतोय, रोज येतो तुम्ही मला जेवायला वाढतात, पण बाबा मी जेवल्यानंतर या टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही. बाबा तुम्ही खाता काय? तुम्हाला भूक नाही का लागत? त्यावेळी रामजी बाबा म्हणाले भीमरावांना, भीमराव ह्या भाकरीनं माझी भूक नाही भागणार. भीमराव तू एवढा मोठा हो, एवढा मोठा हो की तुझं ते मोठं पण बघून माझ्या पोटाची आयुष्याची भूक भागली पाहिजे. भीमराव मोठा हो. परच्या चाळीत त्यांचा मोठा सत्कार ठेवला होता. कृष्णाजी अर्जुन केळुसकर मोठे लेखक त्या गुणगौरव सोहळ्याला परच्या चाळीमध्ये उपस्थित होते. तुम्हाला माहिती आहे, मगाशी PSI सरांनी सांगितलं की पुस्तकं वाचा, पुस्तकानं मस्तक सुधारतं. कसं मस्तक सुधारतं? कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक पुस्तक भेट म्हणून दिलं. त्या सत्कार समारंभात आतापर्यंत त्यांची कुणाची ओळख झाली नव्हती बाबासाहेबांची, कधीच नाही. पुस्तकाच्या व्यक्तिमत्वाची कधीच फारशी ओळख झाली नव्हती. कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी बाबासाहेबांना पहिलं पुस्तक भेट म्हणून दिलं, गौतम बुद्ध. बाबासाहेबांनी ते गौतम बुद्ध वाचले, मन परिवर्तन झालं. शांत राहायला शिकले, संयम, पण समाजाच्या प्रति कृतज्ञता बाळगायला ते शिकले. तुम्ही किती मोठे व्हा, पण ज्या मातीनं तुम्हाला मोठे केलं ना, त्या मातीला मरेपर्यंत विसरू नका. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला आम्हाला शिकवतात. याचा पुरावा काय? बाबासाहेब लंडनला गेले, परदेशी बरेच दौरे केले, पण माघारी महाराष्ट्रात आले, इथल्या लोकांसाठी आले, तिकडे सेट नाही झाले. आता क्रिकेटर झालो, लंडनला सेट होतो, इथं कमवले सगळं नाही. परत येण्याची प्रोसेस पाहिजे हो. उगप खर्ची पडला होतो तानाजी बाजी, काय माती माती करत बसला. उगच नेसरीच्या खिंडीमध्ये माझे प्रतापराव गेले का? कोणासाठी? तुझी पोरं आता नाही राहणार या जगात. ती गेली माती सोडून भुर्र परदेशात. मातीची जाण असणं महत्वाचं आहे, जाण. वीर बिरसा मुंडा, झाडांची, पाण्याची, माझ्या जातीची खऱ्या अर्थानं नस जिवंत राहिली पाहिजे, यासाठी त्या माणसानं शेवटपर्यंत लढणं स्वीकारलं. लढणं. स्वतःचा विचार केला असता तर महापुरुषांच्या यादीत त्यांचा फोटो सुद्धा कुणी ठेवला नसता. आज सर्वोच्चतेचं प्रमाण म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. आदिवासी समाजाचा खऱ्या अर्थानं उद्धार त्यांच्या मार्गदर्शनातून झाला. बाबासाहेब कोळसा मंत्री होते. मी का सांगतो हे? परत येण्याची प्रोसेस का पाहिजे? कोळसा मंत्री होते. ब्लॅक डायमंड सिटी कुठली महाराष्ट्रातली? चंद्रपूर. वणी नावाचं एक गाव आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. बाबासाहेब त्या वणीबशी आले आणि एका कोळसा काढणाऱ्या कर्मचाऱ्याला विचारलं, मला ते बघायचं आहे, कोळसा कसा काढला जातो. कर्मचारी म्हणाले, बाबासाहेब तुमचं वय झालंय, नका जाऊ खाली, खाली फार फार उष्णता असते बाबासाहेब, तुम्ही होरपळून जाल, तुम्हाला सवय नाही या गोष्टीची. नाही, मला बघायचं आहे कोळसा कसा काढला जातो, ते कर्मचारी कसे काम करतात. सेवा म्हणजे काय हे त्यावेळी शिकवलं. बाबासाहेब खाली गेले, 200-300 फूट खाली गेले, कोळसा कसे काढतात ते बघायला लागले. जवळ गेले, एक वयस्कर माणूस हातामध्ये कुऱ्हाड घेऊन, ते कुदळ घेऊन कोळसा खणायचं काम करत होते. बाबासाहेब जवळ गेले, अरे तुला दम नाही का भरत? मी मगासपासून आलोय, माझा दम भरतोय इथं. बाबा लाडानं म्हणायचे बाबासाहेबांना, बाबा भीमराव तुम्ही अधिकारी मंत्री, अहो पैशासाठी पोटासाठी या भुकेसाठी काम करावं लागतं. बाबासाहेब थोडंसं पुढे गेले, एक 8 महिन्याची पोटूशी माई माऊली कोळसा खणत होती. चेहऱ्यावरती प्रचंड नैराश्य आलं. बाबासाहेब जवळ गेले आणि बाबासाहेबांनी त्या माऊलीला बघितलं, ए माऊली, अगं पोटोशी आहेस 8 महिन्याची, त्या बाळाचा विचार कर, कोळसा काय करत बसलेस. बाबासाहेब, काम नाही केलं तर पैसे नाही येणार, आणि पैसे नाही आलं तर पोटातल्या बाळाची भूक सुद्धा नाही भागणार, त्यासाठी काम करते. कोळसा मंत्री होते बाबासाहेब, माघारी आले, घरी गेले नाहीत, थेट मंत्रालयात गेले आणि पहिला आदेश काढला, गर्भवती स्त्री असली तर तिला 4 आठवडे अगोदर
आणि 4 आठवडे नंतर पगारी सुट्टी जी मिळते ना, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्य. सेवा देणं फार महत्वाचं आहे. लोक अस्पृश्य म्हणत होते, जवळ शिवून देत नव्हते. नाही, तुमचा स्पर्श चालत नाही बाबासाहेबांना म्हणायचे. वर्गातनं बाहेर काढलं, हुशार होते तरी. एका दिवशी आईला विचारलं बाबासाहेबांनी, आई अस्पृश्यता म्हणजे काय ग? आई, या लोकांना आपला स्पर्श का चालत नाही? आई म्हणाली, बाबा कुठल्या तरी पुस्तकात लिहून ठेवलं असेल. भीमाई म्हणाली बाबासाहेबांची आई, बाबा भीमा, कुठल्या तरी पुस्तकात लिहून ठेवलं असेल, या लोकांना आपला स्पर्श चालत नाही. मग असं आई, मी या देशातलं एवढं मोठं पुस्तक तयार करणार की त्या पुस्तकामध्ये सर्वांना समान दर्जा आणि समान संधी दिली जाईल. भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या माझ्यासाठी. हे त्याग, हे बलिदान, हे समर्पण, या समर्पणातच तर खऱ्या अर्थाने हिरे घडतात. मातीसाठी बलिदान दिली ही माणसं घडतात. पण पहिल्यांदा ज्या मातीतनं अधिकारी झालोय ना, अधिकारी का झालो हे पहिल्यांदा कळालं पाहिजे. अधिकारी होणं सोपं आहे, पण तिथनं पुढची जी नोकरी आहे ना, हे प्रामाणिकपणे करणं फार अवघड आहे. मला वाटतं सर, येणाऱ्या 3 वर्षात अधिकारी फार जन्माला येतील, पण पुढच्या 3 वर्षात एखाद्या तरी तुकाराम मुंडे साहेब या नंदुरबार मधनं तयार झाले पाहिजे, ज्यांना खऱ्या अर्थानं एखाद्या माणसाला सॅल्यूट, सर्वसामान्य माणसाला करू वाटला पाहिजे. आपलं जगणं एवढं असलं पाहिजे. किती कमवाल हो, किती कमवाल. लोक म्हणतात खुर्चीची आग फार गरम असते. किती कमवाल, किती आणि किती घेऊन जाणार आहे. ठेवायचं येत आहे, गेल्यानंतर आपली संपत्ती किती मोजत नाहीत. आयुष्यात जे करून ठेवलंय सन्मानाचं चिन्ह आणि समाजाने दिलेला गौरव, मरेपर्यंत संपत्ती नाही, माणसाचं नाव जिवंत राहतं. पहिल्यांदा नावासाठी काम करायला शिका, नावासाठी स्वतःला झोकून द्यायला शिका. जे जे आले ना, अहो प्रत्येक वेळी प्रत्येकाला नवीन ईश्वरानं काहीतरी देणगी दिली, प्रत्येकाला दिली. कोणी तबला वादक आहे, कोणी सुरपेटी वादक आहे, कोणाला उत्तम अभिनय येतो, कोण चांगलं पळू शकतो, कोण उत्तम गाऊ शकतो, कोण सर्वोत्तम प्रबोधन करू शकतो. प्रत्येकाला दिली, फक्त त्याच्यावरती कमांड पकडता आली पाहिजे. शिवाजी गायकवाड नावाचा एक मुलगा होता, नाव माहिती असेल तुम्हाला. पुण्यात होता, परिस्थिती गरीब होती, हमाली करायचा, पोती उचलायचा, न्यायचा, ठेवायचा. एके दिवशी यांची बदली झाली. वडील आपल्या शिवाजी गायकवाडला घेऊन बेंगलोरला स्थायिक झाले. परीक्षा दिली, परिवहन महामंडळामध्ये लागला, अभ्यास करू लागला, सिलेक्शन झालं, कंडक्टर म्हणून नोकरी लागली. रोज उठायचा, ते तिकीट हातात घ्यायची मशीन घ्यायचा, बस मध्ये चढायचा, तिकीट काढायचा. पण सगळ्या कंडक्टर पेक्षा याची नजाकती वेगळी होती. हा जवळ जायचा, ती मशीन 2 बोटावरती वरती फिरवायचा आणि मग तिकीट काढायचा. लोकांना फार आवडायचं. लोक या शिवाजी गायकवाडच्या बसमध्ये बसायला गर्दी करायचे. जायचं नसेल तरी गर्दी बसमध्ये जाऊन बसायचे. का? अरे फार भारी तिकीट काढतो तो, 2 बोटावरती अशी मशीन फिरवतो आणि मग तिकीट काढतो. शिवाजी गायकवाडच्या बसला फार गर्दी व्हायला लागली. एके दिवशी सिनेसृष्टीतले फार मोठे दिग्दर्शक त्या बसमध्ये येऊन बसले. नेहमीप्रमाणे शिवाजी गायकवाड आपल्या बसमध्ये आला, तिकीट घेतली, तिकीट काढायला लागला. तिकीट जवळ गेला, त्या अभिनेत्याच्या दिग्दर्शकाच्या जवळ गेला, तर ती मशीन अशी फिरवली आणि हातात तिकीट घेतलं. एका हातात पैसे घेतला आणि दुसऱ्या हाताने नजाकतीला तिकीट दिलं. त्याचा तो अभिनय, ती नजाकत बघितली आणि फार भारावून गेला दिग्दर्शक. त्या पोराला बोलवलं. शिवाजी नाव तुझं? हो. चित्रपटामध्ये काम करशील? अभिनयाचा गुण नव्हता, गुणधर्म नव्हता. चित्रपटामध्ये काय करायचं आहे? काय नाही, एक लहान भूमिका आहे, करशील का? हो. पैसे किती? एका भूमिकेचे मुलात मी तुला 30,000 रुपये देईन. ते पगार त्यांना 8,000 रुपये होता. मला बरं आहे. पहिला अभिनय केला, दुसरा अभिनय केला, तिकीट काढायचा. तिकीट काम करून, महावितरणमध्ये काम करून, महापरिवहन महामंडळामध्ये नोकरी करत करत अभिनय करू लागला.
अभिनयानं अनेकांना त्याला भरून सोडलं, अनेक चित्रपट काढले, जगत जेता चित्रपट सृष्टीतला अभिनेता झाला, अनेकांनी टाळ्या वाजवला. तो शिवाजी गायकवाड तिकीट काढणारा तुमच्या माझ्यासाठी प्रेरणा स्त्रोत म्हणून रजनीकांत चित्रपट सृष्टीतला मोठा अभिनेता झाला. कधी तुमच्या समोर एखादा दिग्दर्शक येईल माहित नाही, पण तो अभिनय विचारणार नाही. प्रवीण पाटील सर नावाचा एखादा दिग्दर्शक तुमच्या जवळ येईल आणि तुमच्यातलं कौशल्य शोधून काढेल, तुमच्या आयुष्याचा चित्रपट निर्माण करून देतील. फक्त त्यांच्या सोबत उभा राहा. कौटिल्य अकॅडमीची स्थापनाच यासाठी आहे. तुम्हाला माहिती आहे सर, फार काल रात्री मला सहज बोलताना गाडीत म्हणाले, दादा पैसे कमवणे हा माझा भाग नाही, नंदुरबार जिल्ह्यामध्ये कमीत कमी 20 तरी कलेक्टर माझ्या हातातनं तयार होत, एवढं माझं फक्त स्वप्न. किती छोटं स्वप्न असावं एखाद्या माणसाचं. कलेक्टर व्हावेत का? कधीतरी रस्त्यातनं जात जावा. अधिकारी झालात, आता तुम्ही आर्मीमध्ये भरती झालात, कधीतरी जावा. गावची लोक तुमची आठवण नाही काढणार. गावची लोक म्हणतील, हे 2 वर्ष झालं पळत होतं, 3 इंच छाती आधी गेली, आता कुठं भरती झाली. गाव म्हणणार, पण गावातला एक माणूस म्हणणार ज्यानं तुम्हाला शिकवलेलं असेल. तो गुरु म्हणणार, हे सुदर्शन माझा विद्यार्थी. कुणाचा विद्यार्थी आहे? माझा विद्यार्थी आहे. होय, तो डिवाइस पेन तो नंदुरबार मधला, तो माझ्या हाताखाली शिकलाय. गुरु करू शकतो शिष्याबद्दल समर्पण, परिवर्तन, प्रबोधन. गुरु देऊ शकतो तुम्हाला गुरु किल्ली. फक्त अकॅडमी योग्यरित्या योग्य पद्धतीने निवडली पाहिजे. फार वाईट वाटतं साहेब, मध्यंतरी पेपर फुटला मेडिकलचा, नीटचा पेपर फुटला. आजपर्यंत भारतात लॉटरी कधी फुटली नाही, एवढ्या वर्ष झाली, पण पेपर फुटला. त्याच्या विरोधात आवाज उठवण्याची धमक आपल्या मनामध्ये. शंडपणे गप बसणाऱ्यांचा इतिहास कधीच जग निर्माण करत नाही. शंडपणे गप बसणाऱ्यांची जग कधीच नोंद घेत नाही. आवाज उठवता आला पाहिजे, व्यवस्थेच्या विरोधात उभा राहता आलं पाहिजे. ही ईश्वरानं तुम्हाला आम्हाला देण्यासाठी दिलेली देणगी आहे. हातपाय सरळ दिलेत ईश्वरानं. ज्याला हात नाही ना त्याला विचारा त्याची किंमत काय असते ते. ज्याला पाय नाही, ज्याचा डोळा गेलाय, ज्याचे अवयव रिकामी झालेत, पण ठामपणे उभा राहिले संकटाच्या छतराशी. चालता चालता अनेक वाट्यावरती वाट सरू आले, नाही ऐकलेत, यशाच्या पदापर्यंत जाऊन पोहोचलेत. का? ज्या अवयव निकामी झाले ना त्यांच्याकडे लक्ष न देता ईश्वरानं जेवढे शिल्लक ठेवले त्याच्यावरती त्यांनी हुकूमत गाजवली. प्रचंड मोठी हुकूमत गाजवली. हिकमतीने यश त्याने निर्माण केलं. चालता चालता कधीतरी दगड लागेल. आता दगड माझ्याच काय वाटेला म्हणून थांबू नका. सरळ दगडावरती उडा मारून पुढे चालत जावा. चालता चालता एखादा आग लागेल, पाणी अडवईल, नदी अडवईल, सरळ त्या नदीला ओळसा मारा, पुढे चालत जावा. चालता चालता कोणीतरी शिव्या देईल, दगड फेकून मारेल, नावं ठेवील, थांबू नका, पुढे चालत जावा.